श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 1 डिसेंबर 2025 रोजी मोक्षदा एकादशी साजरी होणार आहे. या दिवशी उदय तिथीनुसार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. मोक्षदा एकादशी 2025 ची तिथी 30 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9:29 सुरू झालेली असणार आहे. 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:01 संपेल. उदय तिथीमुळे 1 डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल. मोक्षदा एकादशीला विष्णुप्रिया एकादशी असेही म्हणतात आणि ती सर्व एकादशीमध्ये सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापातून मुक्ती मिळते आणि पूर्वजांना मोक्ष मिळतो असेही मानले जाते. 2025 मध्ये मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीचाही शुभ संयोग आहे. पूजा आणि विधी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. शक्य असल्यास या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते. गंगा चालीसाचे पठण केले जाते. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म करणे देखील महत्त्वाचे मानले जाते. एकादशी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केले जाते. मोक्षदा एकादशीचा व्रत केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते. संपत्ती आणि वंशवृद्धी होते. तसेच सगळी बिघडलेली अडकलेली कामे देखील पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीचं धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी केलेल्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो आणि या मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिलेला होता. त्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. या मोक्षदा एकादशीला पितरांना तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि शांती मिळते आणि पितृ हे तृप्त होतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचीही पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सेवा देखील सांगितल्या गेल्या आहेत. हे उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होते. कोणताही शत्रू त्रास पितृ दोष हा देखील दूर होतो. घरात अखंड लक्ष्मी नांदते. तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो. परंतु कधी कितीही प्रयत्न केला आणि कितीही कष्ट केले तरी आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. जर आपल्या कुंडलीमधले काही ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. आपल्या कामामध्ये यश येत नाही आणि आपली कोणतीही इच्छा देखील पूर्ण होत नाही. पण जर आपण विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश येते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल आणि जर धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात अडचणी येत असतील, तुमची महत्त्वाची कामं आहेत तर ते बिघडत असतील, तर असा कोणताही शत्रू त्रास पितृदोष हा देखील दूर होण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय मानला जातो.
आणि हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी या देखील दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग देखील मोकळे होतात. मोक्षदा एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे, ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे. या वातावरणात सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय होतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. मोक्षदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल, शत्रू घरी येऊन माफी मागेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीणातली कठीण इच्छा ही तुमची ताबडतोब पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आणि हा प्रभावी उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू आहे ती तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे. या मोक्षदा एकादशीला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे. ही वस्तू जर आपण गाईला खाऊ घातली तर आपल्याला या एकादशीचं संपूर्ण फळ प्राप्त होते. जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गायीची सेवा करतो, गायीला ही एक वस्तू खाऊ घालतो, त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन गायी त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करते. या सेवेने देवी लक्ष्मी, भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गायीला खाऊ घालणे, गायीची सेवा करणे हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या शास्त्रात असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि मोक्षदा एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे. भगवान विष्णू हे एक विठ्ठलाचाच अवतार आहे आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास करतात. गाय ही 11 रुद्रांची आई आणि 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि ती अमृत दूध देणारी गाय आहे. आणि गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे. गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते. गायला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहे. म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून असा उपाय करायचा आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मग ती तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल किंवा धनप्राप्तीबद्दल किंवा मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्हाला परतफेड करायचं असेल, म्हणजेच कर्जमुक्ती होण्याबद्दल किंवा इथं तुमची कोणतीही शारीरिक, मानसिक इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. जर तुम्ही हा उपाय या दिवशी केलात तर तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही 100% पूर्ण होईल. तसेच जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या सतत अडचणी येत असतील, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तर या मोक्षदा एकादशीला हा उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने 100% तुम्हाला फळ प्राप्त होईल. तसेच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू देखील नष्ट होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या मोक्षदा एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवलेला आहे. यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गंगाजल घालायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. हे स्नान केल्याने आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंची, विठ्ठलाची, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा आणि यानंतर अष्टगंध, पिवळी फुलं
पिवळ्या कलरचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. या कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. यानंतर तुम्हाला या कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये किंवा ताटामध्ये आपल्याला त्या कुंकुवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये 4 बिंदू, कडाच्या 2 लाईन या सुद्धा द्यायच्या आहेत. त्याशिवाय स्वस्तिक हे एक पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक पाट घ्यायचा आहे आणि या पाटावरती पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. आणि त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे. गाय वासराची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे. तिथे एक तुपाचा दिवा देखील तुम्ही लावायचा आहे. सर्वप्रथम तिथे तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गाई वासराची सुद्धा पूजा करायची आहे. आणि हे जे ताम्हण आहे तर ते तिथे आपल्या पाटावरती ठेवायचं आहे. यानंतर ज्या ताम्हणामध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे स्वस्तिकचे 4 बिंदू हे एकत्र होतात तर त्या मधोमध बिंदूवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते तर ती भिजवून घ्यायची आहे 2-3 तास अगोदर. आणि यानंतर थोडीशी चणा डाळ सुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्या शेजारी ठेवायची आहे. आणि त्यावरून तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. चणा डाळ जी आहे तर ती साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. यानंतर तिथे तुम्हाला त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे. तिथेच बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि काही वेळासाठी तिथेच ते ताट तुम्हाला ठेवायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि कुंकू टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती आपण जो गुळाचा खडा ठेवला होता, जी चणा डाळ होती आणि 2 तुळशीपत्र आहेत तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आणि तो नैवेद्य घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. गायीजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीला हळद कुंकू लावायचं आहे. गायीच्या पायावरती हे पाणी टाकायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने गायीला ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. जर गायीचा जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस हे बदलायला सुरुवात होते. तुमचं आयुष्य हे बदलून जातं. तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागते. आणि जेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या तिथेच नष्ट होत असतात. आणि जर तुम्हाला तुमच्या हाताने गायीला ही वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून तसेच गायीला खाऊ घातले तरी सुद्धा चालते. यानंतर शक्य असेल तर गायीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हटलं जातं की आपण गायीला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. गायीला स्पर्श केल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून शक्य असेल तर गायीला स्पर्श करायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती उचलून तुमच्याच घरात आणायची आहे. तुमच्या घरात तुम्हाला ठेवायचे आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असतील, पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर तो यासारख्या समस्या दूर होतात आणि आपले घरे पवित्र होत असतं.
तर असा हा छोटासा प्रभावी उपाय आपण मोक्षदा एकादशीला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. नक्कीच तुम्हाला याचं शीघ्र फळ प्राप्त होईल.